आणि त्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर हे फ्लाईट घेतला होता, एक चार्टर्ड फ्लाईट होती आणि ते फ्लाईट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती। या फ्लाईटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाईट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेला आहे आणि सर्व जे 3 लोक होते जे पॅसेंजर तिन्ही आपल्याकडे आहे, तिन्ही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे। विचारपूस केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे की काय पर्पस होता, कशासाठी चालले होते, घरी का सांगितलं नाही, हे सर्व जे प्रश्न आहे ते सर्व आता विचारपूस केल्यानंतर मिळणार आहे। आता जे सावंत साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होता की मुलगा कुठे आहे, कसा गेले, ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे। त्यांच्यासोबत जे त्यांचे 2 मित्र होते तेही परत आलेले आहे। आता फक्त जे पुढची आपल्याला माहिती त्यांच्याकडून पाहिजे की काय कारणास्तव ते बाहेर चाललेले होते, तर ते आता पुढच्या विचारपूसमध्ये येणार आहे। आता आपले काही प्रश्न असतील तर विचार। कुठे आहे ते आता सध्या? पुणेमध्ये आलेले आहे, जे आहे आता सुखरूप आहे, एअरपोर्टवर आहे आणि आता ते जे आहे ते त्यांचे विचारपूस आणि बाकीचे जे गोष्टी आहेत ते चालू आहे। पुण्यामध्ये लँड झालंय हे फ्लाईट, कुठेही उतरले नाही। सर, बँकॉक पर्यंत विमान गेलं होतं, ते कुठून परत आलं आणि आता ते चेन्नई कुठेही नाही उतरवला। इथं पुण्यावरून बँकॉकला चालले होते, मधून त्यांना जे आहे ते बाकी सर्व यंत्रणा से कोऑर्डिनेट होऊन ते परत जे आहेत पुणे एअरपोर्टवर लँड झालेलं आहे। सर्व लोक सुखरूप आहे, सर्वांची बोलणी झालेली आहे, सर्व ओके आहे। फक्त काय कारण होता नेमके जाण्याचे ते नंतर थोडासा विचारपूस केल्यानंतर आपल्याला। सर, तुम्ही किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे, Yes. तर ते जे बरोबर लोक होते त्यांना आरोपी म्हणून ट्रीट करणार का त्यांची चौकशी करणार, काय करणार? तेच आता चौकसी अंती काय क्लिअर होतो ते सर्व गोष्टीवर पुढच्या जे आहे ते तपास निर्भर करणार। किती लोक आहेत? तेच सांगतो ना, आता विचारपूस केल्यानंतर कळत आता जस्ट लँड झालेले आहे। 3 लोक आहे, त्यांच्यासोबत 2 लोक आहेत, म्हणजे ऋषिराज सोबत 2 लोक अजून आहे। सावंत सर, घरगुती वाद होता किंवा असं काहीच नाही, मी तुम्हाला मगाशी सांगितलं सकाळी भांडण काही माध्यम असं कळतंय की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादामधून ते निघून गेलेले। आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे, त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही, आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत। रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या, सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला, रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो हाला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला, संपलं, वाद नाही किंवा काहीच नाही आहे। म्हणून मी सांगेल तुम्हाला, मगाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत, किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहेत, पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो। मगाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय। आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली, कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता, त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल। तुम्हाला काही मेसेज केला होता जाण्याच्या आधी? नाही। तुम्हाला कसं कळलं की तो गेलाय? तो ड्रायव्हर आला माघारी, दुसरी गाडी येऊन गेला, त्या ड्रायव्हरकडनं कळलं म्हणून मी आलो। माझ्या थोरल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललोय, तो मला सांगितलं। आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो, कॉर्पोरेट कात्रजच्या ऑफिसला आम्ही बसलो होतो। असं काय आहे जे खासगी विमानाने जे गेलेले आहे यंत्रणा वेठीस धरली गेली? अजिबात नाही, अजिबात तासाभरात किडनॅपिंगचा गुन्हा पण दाखल केला नाही। ठीक आहे ना, समजेल ना, झाले नाही साहेब, पण तासाभरात गुन्हा पण दाखल केला त्यांनी। ठीक आहे ना। आता जे काही वरी एक बाप म्हणून जे काही एक कॉशियस होणं गरजेचं आहे ते झालं असं पोलिसाच्या पद्धतीने करतील। 1 मिनिट, पहिला जे इन्फॉर्मेशन होता ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले, त्या आधारावर जे आहे ते FIR नोंदविण्यात आलेलं आहे। आता पुढे जे आहे तपासमध्ये जसा निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात। त्यांनी बघितलं